लहानपणापासूनच ती बंडखोर वृत्तीची. नक्षली असलेला मोठा भाऊ पोलिसांच्या चकमकीत मारला गेलेला. वयाच्या 14व्या वर्षापासून ती नक्षलवाद्यांना सामील झालेली, मात्र 10वी पर्यंत शिक्षण पूर्ण झालेली. 15 वर्षे जंगलात राहून सरकारशी हातात बंदूक घेऊन ती लढली. नंतर शरणागती देखील पत्करली. ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. मागच्या वर्षी PhD देखील घेतली आणि काल झालेल्या तेलंगणा सरकारच्या शपथविधीमध्ये मंत्रिपदाची शपथ देखील घेतली. शपथविधीला नाव जाहीर झालं आणि अख्खा जनसागर सीताक्काच्या नावाने ओरडू लागला. मित्रांनो, ही काय पिक्चरची स्टोरी नाही, तर ही स्टोरी आहे तेलंगणा सरकारमध्ये नुकतीच मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या आणि तेलंगणाची आयर्न लेडी असलेल्या धनसारी अनुसुया सीतक्का यांची. मग कोण आहेत या सीतक्का? का त्या नक्षलवादी झाल्या होत्या? का सरकारविरोधात त्या लढत होत्या? आणि मग का शरणागती पत्करली? आता तेलंगणा सरकारमध्ये त्या मंत्री कशा झाल्या? माओवादी ते मंत्री महोदया, सीतक्काच्या या थक्क प्रवासाचा विषय खोल आणि पृथ्वी गोल करण्यासाठी आधी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. तेलंगणाच्या पण छत्तीसगडला लागून असलेल्या जगन्नापेटातलं मुलुगू, तिथं आदिवासीची एक जमात आहे, गुट्टी कोया म्हणून. त्या जमातीतल्या सरैया आणि सराक्का यांची धाकटी पोरगी धनसारी अनुसुया. मोठा भाऊ संबैया सशस्त्र चळवळीत सामील झाला होता. तो एका पोलीस चकमकीत मारला गेला. आता मुलाचे पाय पाळण्यात दिसतात तसे मुलीचे पण पाय पाळण्यात दिसत असतीलच ना. त्यात पोरगी लहानपणापासूनच बंडखोर वृत्तीची. पोरासारखंच पोरीनं पण नक्षलवादी व्हायला नको म्हणून आईबापांनी शिक्षणासाठी तिची रवानगी तिथल्या सरकारी वसतिगृहात केली होती. पण वसतिगृहात असताना थंड बसेल ती सीतक्का कसली? वसतिगृहात योग्य जेवण न मिळणं, मुलींना सरकारकडून अनुदान म्हणून दिले जाणारे 10 रुपये न मिळणं, याबाबत तिने सहकारी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन आवाज उठवला. थोडक्यात बंड केलं. विद्यार्थी दिशेतल्या तिच्या या संघर्षावर जनशक्तीची नजर पडली. सीतक्काने मग तिचे प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण मुलुगू सरकारी कन्या निवासी शाळेतून पूर्ण केलं. तरुण असताना सीतक्का अण्णा माओवादी संघटनेपासून प्रेरित झाली होती. 80च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात अण्णा माओवाद्यांचा तिथे चांगलाच प्रभाव होता. त्यांच्याबरोबर काम करत ज्या आदिवासींना जमीनदारांकडून दडपशाहीचा सामना करावा लागत होता, त्यांच्यासाठी सीतक्काने संघर्ष केला. तो काळ असाच होता की मुलुगू प्रदेशातील आदिवासींनी सशस्त्र चळवळीत सामील होणं हे नॉर्मल समजलं जायचं. 10वी पूर्ण केल्यानंतर सीतक्का 1988 मध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट लेनिनिस्ट अर्थात CPI-ML जनशक्ती पक्षात सामील झाली आणि आदिवासी तसेच जातीपातींच्या अत्याचाराविरुद्ध लढण्यासाठी आपले जीवन तिने समर्पित केले. आता धनसारी अनुसयाला सीतक्का हे नाव कसं मिळालं याची पण स्टोरी भारी आहे. धनसारी अनुसयाचा मेहुणा रामू कुंजारामू सैन्यात होता असं म्हणतात. बहिणीच्या मृत्यूनंतर धनसारी अनुसया आणि कुंजारामू दोघांनी लग्न केलं. तेव्हा मग सशस्त्र चळवळीतल्या तिच्या सहकाऱ्यांनी तिचे नाव सीता असे ठेवले. तिच्या पतीचे नाव रामू म्हणजे कुंजारामू असल्याने ते नाव त्यांना योग्य वाटलं. पण संसार सुरू होताच त्या नक्षलवाद सोडून परत आल्या. या दरम्यान त्यांना तुरुंगवास देखील झाला होता. पण त्यानंतर जामिनावर त्या बाहेरही आल्या. कालांतराने दोघांना एक मुलगा देखील झाला. पुढे जाऊन जरी हे जोडपे नंतर वेगळं झालं असलं तरी त्यांना एकेकाळी हिंदू देवता राम आणि सीता सारखं आदर्श जोडपं मानलं गेलं होतं. मग आपल्या 2 महिन्याच्या मुलाला दत्तक देऊन त्या परत नक्षली चळवळीत सहभागी झाल्या आणि जंगलात राहू लागल्या. सोबत सरकारशी संघर्ष करू लागल्या. 1997 मध्ये सीतक्का यांनी शस्त्रे सोडली आणि राज्याच्या जनरल ॲम्नेस्टी प्लॅन अर्थात सामान्य माफी कार्यक्रमांतर्गत न्यायालयासमोर त्यांनी आत्मसमर्पण केलं. सीतक्काचा मुलगा सूर्या 4 वर्षाचा होता जेव्हा तिने शस्त्रे सोडली आणि ती जंगलातून बाहेर आली. 3 महिने तुरुंगात राहिल्यानंतर सीतक्का हैदराबादमधील आदिवासींसाठी काम करणाऱ्या यक्षी या गैर सरकारी संस्थेत अर्थात NGOत सामील झाल्या, ज्यात त्यांची पहिली कमाई म्हणून मानधन मिळालं होतं ते होतं 2,500 रुपये. तिच्या NGOच्या नोकरी व्यतिरिक्त सीतक्काने हैदराबादमधील पडाला रामारेड्डी लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी ज्युनियर म्हणून वकिलाच्या हाताखाली काम देखील केलं. पोलिसांकडून छळ होत असलेल्या आपल्या समुदायाला मदत करण्यासाठी आणि माओवाद्यांशी संबंध असल्याबद्दल अनेकांवर खटले सुरू होते. हे खटले लढण्यासाठी त्यांना त्यांच्या वकिलीचा फायदाच झाला. यक्षीसाठी काम करत असताना सीतक्काने आदिलाबाद आणि श्रीकाकुलम जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आदिवासी लोकसंख्या भाग अक्षरशः पिंजून काढला होता.
तिथल्या आदिवासींसोबत काम केले, त्यांना संशोधनाचे नवीन गोष्टींचे प्रशिक्षण दिले आणि त्यांच्या समुदायांबद्दल बारकावे देखील समजून घेतले. या गोष्टींचा सीताक्काला फायदा असा झाला की 30हून अधिक आदिवासी समुदायांशी संवाद साधण्याची त्यांना संधी मिळाली आणि तीच गोष्ट खऱ्या अर्थाने त्यांच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरली, जी की त्यांना मुख्य प्रवाहातील राजकारणात घेऊन आली. सीताक्का या इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट प्रोग्रामचा भाग होत्या, ज्याने इंटिग्रेटेड ट्रायबल डेव्हलपमेंट एजन्सी म्हणजेच एकात्मिक आदिवासी विकास एजन्सी ITDAच्या निधीचे आणि आदिवासींवरील सामाजिक आर्थिक परिणामांचे मूल्यांकन केले. या काळात सीताक्काने तेलुगू देसम पक्षाच्या TDPच्या नेत्यांशी संपर्क साधला होता आणि विधानसभा निवडणूक लढवण्याचा आपला मनसुबा जाहीर केला होता. पण मध्येच एक गोष्ट घडली, ती म्हणजे 2003 मध्ये तिरुपतीच्या अलिपिरीमध्ये माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यावर पीपल्स वॉर ग्रुपच्या माओवाद्यांनी अयशस्वी हत्येचा प्रयत्न केला होता. सीताक्कांना तेव्हा नैतिक पेच प्रसंगाचा सामना करावा लागला होता. त्या स्वतः माओवादी पार्श्वभूमी असलेल्या होत्या, त्यामुळे तेव्हा एक स्टँड घेताना त्या माओवाद्यांच्या कृतीचा निषेध करताना त्या म्हणाल्या होत्या की सुरुवातीपासून लोकांना मारण्याबाबत माझा दृष्टिकोन वेगळा होता. नायडू यांनी आदिवासींची दुर्दशा जाणून घेतली व त्यांना शिक्षण, प्राथमिक आरोग्य आणि सेवा व रोजगार दिला. 2004 मध्ये सीताक्का यांनी मुलुगू मतदारसंघातून TDPच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. मात्र मतदारांना आकर्षित करण्यात त्या अयशस्वी ठरल्या, त्यांचा पराभव झाला. 2009 मध्ये त्या विजयी झाल्या, पण 2014 मध्ये तेलंगणाला राज्याचा दर्जा मिळाल्यानंतर आणि तेलंगणा राष्ट्र समिती TRS म्हणजे आताची BRS या लाटेत त्यांचा पुन्हा पराभव झाला. 2018 मध्ये त्यांनी TDPचा राजीनामा दिला आणि काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी निवडणूक लढवली. त्यावर्षी TRSने 88 जागा जरी जिंकल्या असल्या तरी सीताक्का यांना त्यांना हरवता आले नव्हते. अलीकडेच सीताक्का यांनी ओस्मानिया विद्यापीठातून PhD मिळवली आहे. गुट्टी कोया जमातीचे सामाजिक बहिष्कार आणि वंचितता या विषयावर त्यांचा शोध निबंध होता. त्यांचे हे संशोधन त्यांच्या समुदायाच्या समस्यांचे निराकरण करण्याचा आणखी एक प्रयत्न म्हणून पाहिले जाऊ शकते. सीताक्का यांनी कोविडच्या दरम्यान आदिवासींना दूरवरच्या जंगलात प्रवास करून जीवनावश्यक वस्तू आणि किराणा सामानाचा पुरवठा केल्यामुळे सोशल मीडियामध्ये त्यांची ओळख निर्माण झाली. छत्तीसगड आणि तेलंगणा सीमेवरील नाही म्हटलं तरी 400 गावे त्यांनी पालती घातली होती आणि सगळीकडे मदत मिळते आहे का नाही यावर त्यांनी बारीक लक्ष दिलं होतं. वारंगलमध्ये नुकत्याच आलेल्या पुराच्या वेळी त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांसह अनेक नेते अचंबित झाले होते. ती जे काही करते त्याला प्रसिद्धी मिळते, ती काही कल्याणकारी कार्य करत आहे आणि सोशल मीडियाचा वापर करून त्याचा मोठ्या प्रमाणावर प्रचार देखील करते आहे, असे एका काँग्रेस नेत्याने देखील म्हटले होते. बाकी नक्षली पार्श्वभूमी घेऊन सीताक्का दिमाखात तेलंगणाच्या राजकारणात आल्या, निवडणुका लढल्या, सोबत PhD केली. काँग्रेसच्या विजयानंतर त्यांना रेवंत अण्णा रेड्डी यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री केलं गेलं. मित्रांनो, ही ताकद आहे आपल्याला बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाची आणि त्याचा मान राखून शरणार्थी येऊन थेट राजकारणातून बदल घडू शकतो असा विश्वास दृढ करणाऱ्या धनसारी अनसुया म्हणजेच सीताक्का यांना विषय खोल आणि पृथ्वी गोलचा सलाम. सीताक्काचा इथपर्यंतचा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअर जरूर करा. बाकी अशाच भन्नाट माहितीसाठी सबस्क्राईब करा विषय खोल पृथ्वी गोल.